भाई आता काय झालंय? आता का तू असं असं सनम बेवफासारखं का वागतोयस तू? आता झालंय ना सगळं बाई, ते पैसे वगैरे भेटलेत ना परत त्याला, आणि आता तुझं टास्क तुझं पूर्ण झालंय. चल अरे हो, पण कोणी दिले पैसे? अरे काय फरक पडतो? अरे पण मी नाही ना दिले. तू नाही दिले ठीक आहे, कोणीतरी दिले बाई, तर काय फरक पडतो? जाऊ दे ना. मला असं वाटतं त्या मॅग्नेट पॉवर कंपनीनेच दिले असणार. अगं हो, पण मग त्यांनी माझेही पैसे परत द्यायला नको होते का? अरे तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझा प्रॉब्लेम हा होता ना की ते लोकांचे पैसे नाही भेटले. हे बघ, माझा प्रॉब्लेमच वेगळा आहे मुक्ता. माझा प्रॉब्लेम हा आहे की ती कंपनी बंद पडल्यानंतर, त्यांनी स्वतःला दिवाळखोर डिक्लेअर केल्यानंतर त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट बंद केले होते. आज सकाळपासून मी फोन करतोय, त्यांचा कुठलाही कॉन्टॅक्ट अजून सुरू झालेला नाहीये. जर त्या कंपनीने सगळ्यांचे पैसे परत केले असते तर एक छोटीशी न्यूज तरी आली असती ना. किती लोकांचे पैसे अडकले होते. बर, कुठल्या तरी एका तरी क्लायंटने मला कॉन्टॅक्ट केला नसता का? असं काहीच झालेलं नाहीये. देवाने परत केलेत पैसे. म्हणजे भगवानने? अरे पापे, तू येडा आहे का? कुठल्याही टाइमला काय जोक मारतो? म्हणजे इकडे आम्ही जेव्हा काहीतरी सिरियस बोलत असतो तेव्हा तू डोक्यामध्ये जोक तयार करत असतो. अरे भाई मी काय, मी हा जोक हिनी क्रॅक केलाय भाई. अरे यार, देव कसं देईल पैसे भाई? हा, देव कसं देईल नगद नारायण, तू सांग. अरे पण नाही, देव मदत करतो. अरे पण अरे नाही, माझा पण विश्वास आहे भाई देवावर, पण म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये काय फरक आहे की नाही भाई? असं काय देव येणार आहे आणि ट्रान्सफर करणार आहे का भाई पैसे? त्याच्यात तो असं टाकणार आहे का पैसे? हे बघा, आता इथे देव इथे माझ्या समोर आहे. तुम्ही वेडे आहात का? इथे काय चाललंय? तुम्ही काय बोलताय? एक मिनिट. हॅलो, हाँ नमस्ते हितेन भाई. हाँ हाँ, नहीं गौरव बाड़ बात कर रहा हूँ जी. कैसे है? अरे हितेन भाई, एक पूछना था, वो जो अपना मैग्नेटिक वाटर वाला वो पैसा जो डूबा था लोगों का, वो आपके किसी क्लाइंट का वापस आ गया है क्या? हाँ, जरा नाम बताएंगे मुझे आप? हाँ हाँ हाँ, नहीं एक मिनट, फिर से नाम बताएंगे मुझे जरा. हाँ, एक सेकंड होल्ड कीजिए. बरी पटकन माझ्या सी ड्राईव्हर जा, तिथे क्लायंट्स नावाचा फोल्डर आहे. मी नावं सांगतो ती बघ. हाँ हाँ, क्या नाम बताया आपने? उदय शर्मा, स्वयं डिकोस्टा, अमित काकड़. नहीं हाँ, मेरा तो ठीक चल रहा है. अभी क्या है, दोस्तों के साथ मैंने एक होटल खोल लिया. जी जी, ख्याली पुलाव नाम का. जी, विश तुमची डिश आमची. हाँ, नहीं वो कॉन्सेप्ट ही है हमारा, जो आप बोलेंगे वो आपके प्लेट में हाजिर. नहीं, आपको आना पड़ेगा हितेन भाई. हाँ, वो फैमिली के साथ आना पड़ेगा. बिल्कुल. क्या है, हे तू चांगलं आहे, तुझं पण मार्केटिंग नंतर करतो का? हाँ मैं आपको थोड़ा बाद में फोन करता हूँ हितेन भाई. थैंक यू. हाँ, थैंक यू. गौरव, उदय शर्मा, स्वयं डिकोस्टा आणि अमित काकड तिघही आहेत या लिस्ट मध्ये. म्हणजे फक्त माझ्या क्लायंट्सना पैसे परत मिळाले. मुझे एक बात समझ में नहीं आई, गौरव दादा की वजह से तुम्हारा पैसा वापस आया ना? हाँ, मुझे कैसा है ना, उसका मतलब हमने जो पैसे गुंताया था, मी काय हिंदीत बोलतोय, हे बघ, आम्ही जे पैसे गुंतवले होते ना, ती एक चैन असते. म्हणजे समजा मी तुला मेंबर करून घेतलं तर तू आमच्या खाली म्हणजे आमच्या अंडर येणार, आणि मी जेवढे मेंबर करणार तेवढे आमचे पैसे वाढत जाणार. आणि गौरवदादा म्हणाले ना तसे आम्ही 7व्या 8व्या बाकावरचे असणार, आणि गौरवदादा आमचे कॅप्टन. त्यांनी सांगितलं म्हणून आमचे पैसे परत मिळाले. फिर वो सॉरी का है बोले? कारण ते पैसे माझ्याकडून परत मिळालेले नाही आहेत. काय असं काय म्हणताय गौरव दादा? ते पैसे कुठून मिळाले तुला? कोणी टाकले तुझ्या अकाउंट मध्ये? मला नाही माहित. अरे पण मग तुला हे माहिती नको का लक्ष्मण? अशी कुठली माहिती नसताना पैसे मिळाल्यावर तू आनंदी कसा होतोस? गौरव दादा, अहो म्हणजे मी जी रक्कम गुंतवली होती ती रक्कम आणि माझ्या बँकेत जी डिपॉझिट झाली ती रक्कम सारखीच होती, म्हणून मी असं गृहीत धरले की तेच पैसे असणार.
अरे हो, पण मी आता त्या कंपनीत फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी कोणाचेही पैसे परत केलेले नाही आहेत. हा पण आता आले तर राहू दे की. पण आपल्याला माहिती नको का? हा अजून एखादा फ्रॉड असू शकतो. तुला परत अडकायचंय का? मला सांग, तू तुझं पासबुक अपडेट केलंयस का? हो केलंय. मग मला सांग की कुठल्या अकाउंट मधनं हे पैसे तुझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झाले. बर, मग ते पासबुक जा आणि घेऊन ये. उद्या आणू का? अरे लक्ष्मण, आत्ताच्या आत्ता घेऊन ये बाबा. हा ठीक आहे, आणतो. मी पण जाऊ. अगं पण उर्मिला, इथे हॉटेल कोण सांभाळणार? सॉरी. उर्मी तू थांब, मी आलोच. भाई हा माणूस खूप प्रामाणिक आहे, प्रमाणाबाहेर प्रामाणिक आहे तो ना. तो थांबणारच नाही जोपर्यंत त्याला कळत नाही ना पैसे कोणी दिले परत, तोपर्यंत तो शोधत राहणार. भाई असणारच, म्हणजे त्याचं तेच तर भांडण आहे ना, तेच त्याला आवडत नाही, झोल वगैरे. त्याचं आणि त्याच्या फादरचं तेच तर भांडण आहे. त्याचे फादर एकदम करप्शन वाले ना, आणि हा एकदम सज्जन प्रामाणिक, म्हणून तर बाहेर पडला घरातनं. पण ना याच्या नशिबात झोलवाली माणसंच आहे. छोट्या प्रमाणात का होईना, पण एक झोलर पप्या राहण्यास त्याच्या नशिबात आला. पप्या, तू जेव्हा असं स्वतःचा असा फुल नेम घेतो ना, तो लय डोक्यात जातो. कोण आहे तू? कोण आहे? अमिताभ बच्चन आहे का सचिन तेंडुलकर आहे? कोण आहे? भाई आपण पप्या राणे. अरे पण नाही आवडत मला. मुक्ता आणि गौरवला भडकवणं खूप सोपं आहे भाई. ही अशी भडकते आणि गौरवला ना झोलच्या गोष्टी सांगायच्या. अरे बस ना भाई, काय झालं? काही कळलं का? काय नाही, तो गेलाय. लक्ष्मण पासबुक आणायला गेलाय. गौरव, ऐक ना, तू ना शांत हो. हे बघ, तुझ्यासारखे प्रामाणिक लोक खूप कमी असतात. तू सत्याचा शोध घे. हा, सत्याचा शोध घे तू, विकू मात्रे. अरे पप्पे, तुला याड लागलाय का? खरंच तुझं काय चाललंय? डोक्यात फॉल्ट आहे का? कारण तुम्ही कारण नसताना सिरियस होताय भाई. काहीच कारण नाहीये, सगळे प्रॉब्लेम सुटलेत, सगळा विषय संपलाय भाई. तुझं टास्क पूर्ण झालंय, पैसे परत भेटले. कशाला पाहिजे भाई सत्याचा शोध? अरे कशाला काय म्हणजे काय? कळायला नको का पैसे कुठून आले? अरे कळेल ना, मग कळेल, काहीतरी कळेलच ना त्याच्याबद्दल. तू एवढं कशाला टेन्शन घेतो? अरे यार, हॉटेल ओपन करायचंय ना, काहीच करत नाहीये आपण. सगळं आपलं लक्ष. ठीक आहे, एक काम कर, ते तू कर, ते शोध घे आणि मग ते शोध घेतल्यानंतर तो माणूस जेव्हा कळेल ना तुला, तेव्हा त्याला जाऊन थँक्स म्हण. नाही, थँक्स म्हणून हा थांबणार नाही, त्याचे परत पैसे दिले पाहिजेत ना. मग हा स्वतः कष्ट करून ते पैसे फेडणार, हो ना? म्हणजे काय पप्या, मी हे जे सगळं करतोय ते चूक वाटतंय का अरे तुला? चूक नाहीये भाई, चूक नाहीये, पण मिस्टर शहांच्या ऑफिस मधनं घे ना मग. पण यावेळेचा हप्ता दिलाय आपण. अरे फोन तर उचल, मग कळेल का करतायत. हॅलो. हॅलो मिस्टर गौरव बाळ, बोलतोय. तुम्हाला अभिनंदन देण्यासाठी कॉल केलाय. मला कळलं नाही. शाह सरांनी सुद्धा तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलेलं. त्यांना तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं. कशाबद्दल? तुम्ही जे लोनसाठी पैसे घेतलेले ते तुम्ही परत केले. नाही, कसं शक्य आहे? माझ्याकडे डिटेल्स आहेत, तुम्ही एकदा ऑफिसमध्ये येऊन बघा. एक मिनिट, मला एवढं सांगा, ज्या अकाउंट मधनं पैसे हे ट्रान्सफर झालेले आहेत, नंबर मला जरा सांगता का रेफरन्सला? म्हणजे मी विसरलोय माझ्या कुठल्या अकाउंट मधनं मी ट्रान्सफर केले ते. हो हो. हां, 8652471690. ओके, थँक्यू. येस, मी फोन करतो परत. ओके सर, थँक्यू. काय झालं? आपल्या हॉटेलचं सगळं लोन फिटलंय. कोणीतरी 3 दिवसापूर्वी आपलं सगळं लोन परत केलंय. अरे पण कसं काय शक्य आहे? त्यामुळे कळतच नाही. आता मला काही टोटल लागत नाही, कळलं ना? हे कसं? थांब, मला एक काम करायला पाहिजे.
हा जो अकाउंट नंबर आहे ना, हा कुठल्या बँकेतला आहे ते बघतो. अरे माझं ज्या बँकेत खातं आहे त्याच बँकेतलं खातं आहे हे काय. थांब, मी बँकेत फोन लावतो. हॅलो, नमस्कार. हा, मी गौरव बाळ बोलतोय. हा, नाही, आपल्या बँकेत माझं सेव्हिंग्ज अकाउंट आहे. हो 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 हो. नाही, मला जरा एक मदत हवी होती. हां, मी एक अकाउंट नंबर सांगतो तुम्हाला, घ्या, लिहून घ्या. हां, 00325 हो. हां हां. नाही, ते कल्पना नाही मला. हां हां, जरा नाही, प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यातनं एक मोठी अमाऊंट ट्रान्सफर झाली आहे. ती माझ्या रिलेटेड आहे, तर मला फक्त. हां हां, ओके. हे अकाउंट कोणाच्या नाव आहे मला सांगाल का? नक्की. थँक्यू. भाई कोण? काय नाव आहे? विकास बाळ. गौरव, आय नो की तुला मी फार हुशार वाटत नाही किंवा तुझ्यासारखं मला समजवता पण येत नाही. माझ्या मनात काय चाललंय ते बोलू का? बोल. तुला आठवतंय का त्या दिवशी माझा पूर्ण गोंधळ झाला होता माझ्या करिअर बद्दल, चॉईसेस. तेव्हा ना तू आणि तुम्ही सगळ्यांनी कम्प्लिटली थर्ड पर्सन म्हणून बघितलं होतं या सगळ्याकडे. आज तू खूप इमोशनली रिॲक्ट होतोस आणि मी थर्ड पर्सन. आय डोंट नो, एकदा ऐकून घे ना त्यांचं. त्यांची काहीतरी बाजू असणार. काय बाजूस? कम ऑन, मला असं काय करतोयस? तू मला म्हणाला होतास की माझा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी त्यांची कार्टून्स काढते तेव्हा मला त्यांच्या कॅरेक्टर मधला अर्क कळतो. मी तुझ्या वडिलांचं कार्टून काढलं ना गौरव, तर ते दुष्ट नसेल किंवा जगाला हे वाईट आहेत असंही वाटणार नाही. ते इतकी वर्ष एकटे राहिलेत रे. तुला आम्ही आहोत फॅमिली म्हणून. त्यांना कोण आहे? शांतपणे बोलून बोल. तुमच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं बोल. वाढवू नकोस. ओके? थँक्यू. मी डोकं शांत ठेवलं पाहिजे गौरवने, एवढंच आहे. मी कित्येकदा त्याला सांगतो बाई, कसे असले तरी तुझे वडील आहेत ते, पण तो ऐकतच नाही. मला वडील नाहीच आहेत ना, तर मला काही माहितीच नाही. माहिती असायचं काय आहे बाई, आम्ही दोघं राहायचो ना एकत्र. तिकडे आले होते मागे, म्हणजे आधी माझा नंबर मिळवला, मग मला फोन केला, मला विचारलं गौरव नाहीये ना. 10 वेळा विचारत होती गौरव नाहीये ना. हो, आणि मग घरी आले, चौकशी करत होते गौरव कसा आहे, व्यवस्थित आहे ना. हे मला कसतरीच वाटलं. बापाने काय मुलाला घाबरायचं. मी त्यांना सांगितलं काहीही काळजी करू नका, पोप्या राणे आहे, गौरव व्यवस्थित आहे. जाताना काय मला 50,000 रुपये देऊन गेले कॅश. म्हणजे काय गौरवला काही लागलं तर, आणि मला बजावलं अजिबात गौरवला सांगायचं नाही. मग मी काय भाडं भरायचो, बिल भरायचो लाईटचं वगैरे, आणि जेवणाचे सुद्धा पैसे मी द्यायचो. गौरव नेहमी मला विचारायचं, भाई तू करतो काय, तुझ्याकडे इतके पैसे येतात कुठून? तू त्याला सांगितलं नाही? कसं सांगणार बाई, वडिलांनी बजावलं होतं ना गौरवला सांगायचं नाही. माझे हात बांधले होते, मी कसं सांगणार? म्हणजे काही असलं ना,
म्हणजे बाई त्याचे वडील असतील करप्ट ऑफिसर, पण बाई पोराबद्दल वाटणारी काळजी एकदम जेन्युइन आहे. बाप बाप होता यार. गेला का? आणि खूप शांतपणे बोलवले यार वडिलांशी. मी 2 गोष्टी होऊ शकतील. एकतर गोष्टी सुधारतील, नाहीतर अजून बिघडतील. मी देवाकडे प्रार्थना करते गौरवसाठी. चल आपण रेस्टॉरंट चल, तो आल्यावर हिशोब मागेल. ते खरंच एकदाच आले होते का? कोण? कस्टमर येतील बाई. चल ना, हॉटेल उघडू ना. तेच म्हणते मी. चल. कोण आलाय बघ. हा हॅलो, विकास बोलतोय. ते बघा, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी जे सांगतो ते त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. तुमच्याकडे लिस्ट आहे ना, त्यामध्ये जे म्हटलंय त्या पद्धतीने विभागणी करा. सगळ्यात मोठा शेअर हा सैनिकांसाठी असेल, त्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी, आदिवासी मुलींचं शिक्षण, त्यानंतर वृद्धाश्रम, अनाथाश्रम, हुशार आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी गौरवच्या नावाने स्कॉलरशिप, हे सगळं समप्रमाणात करा. पुढची लिस्ट मी नंतर पाठवतो. ठीक आहे, थँक्यू. कोण आलंय रे? मी आलोय बाबा. तू? ये बस. हा कोण होता? अरे तो माझ्या ऑफिसमध्ये काम करायचा, येऊ नये. पण मग तो आता घरीही काम करतो का आपल्या? नाही नाही, घरकाम असं नाही, पण म्हटलं तर करतो सगळं. तुम्हाला बरं नाहीये का? नाही रे, ठीक आहे. मी म्हणजे तसं थोडंसं ताप आहे, पण ते जरा हवा बदलली ना का थोडा त्रास होतो. पण विशेष तसं काय नाही. ही औषधं तुमची आहेत? ही एवढी औषधं तापासाठी? किती प्रश्न विचारशील? आत्ताच तर आलायस, किती दिवसाने भेटतोयस. जरा बस, पाणी पी. अरे गौरवसाठी जरा पाणी आण. नाही, नकोय नकोय, मला पाणी नकोय. का रे, पाणी सुद्धा पिणार नाही या घरचं? काय ना बाबा, मला काही प्रश्न पडलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मला तुमच्याकडून मिळत नाहीत तोपर्यंत कदाचित मी या घरातलं पाणी सुद्धा पिणार नाहीये. मला कल्पना आहे तुला काय म्हणायचंय त्याची. विचार. आहे ना कल्पना? मग द्या माझ्या प्रश्नांची उत्तरं. हे बघ गौरव, तुझा प्रश्न जरी एक असला ना तरी त्याची उत्तरं अनेक आहेत. तुला ऐकून घ्यायची नसली तरी मला ती द्यायची आहेत स्वतःसाठी. विचार प्रश्न. ओके. काय बाबा, माझ्या मॅग्नेटिक वॉटरच्या बिझनेसमध्ये ज्या ज्या क्लायंट्सनी पैसे गुंतवले होते ना, त्यांचे पैसे त्यांना अचानक परत मिळाले. आमच्या खयाली पुलावसाठी जे आम्ही लाखो रुपयांचं लोन्स काढलं होतं ते अचानक फेडलं गेलं.
त्यामुळे मी ना जरा चौकशी केली, तर मला असं कळलं की ते पैसे ज्या अकाउंटमधनं ट्रान्सफर झाले ते अकाउंट तुमचं आहे. तर आता कुठलीही खोटी कारणं न देता मला तुम्ही सांगाल का की तुम्ही असं का केलं बाबा?